नाफेड कांदा घोटाळ्यात अशोक खरातचा सहभाग असल्याचा आरोप। अनेक कंपन्या इच्छुक असतानाही खरातच्या कंपनीला प्राधान्य। तब्बल 1200 ते 1300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज। भाजपच्या वाट्याला आलेल्या 4 जागांसाठी इच्छुकांकडून विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी। केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुतेंसह आणखी काही नेते इच्छुक। बारामती पोटनिवडणुकीसाठी 3 जणांनी अर्ज नेले। सूत्रांची माहिती। तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर महायुतीचा भर। निवडणूक बिनविरोध होणार का? चर्चांना उधाण। सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर। पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहण्याची शक्यता। तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा आणि खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरांवर गंभीर आरोप। मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी। स्थायी समितीत चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश, मात्र प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। राज्यातील अनेक भागांना पावसाचा इशारा। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीचा उत्साह। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय। इराणची लढण्याची क्षमता संपली। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। आणि बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला। डेटा सेंटर केलं उद्ध्वस्त। मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगलची कार्यालयही टार्गेटवर। बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी। अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं काल अशोक खरातचा ताबा घेतलाय। अत्याचारानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी होणार आहे। एका घटस्फोटीत पीडित महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती। एसआयटीकडून खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। तर सरकारी पक्षाकडून कोठडीसाठी ठोस कारणं मांडली जाण्याची शक्यता आहे। या सुनावणी दरम्यान तपासाची पुढील दिशा देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आज अशोक खरातला पुन्हा नाशिक न्यायालयामध्ये हजर करणार आहेत व्हीसीद्वारे, काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर आज पुन्हा एकदा अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। कालच त्याला पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावलेली होती 14 दिवसांची। मात्र त्याच वेळेला पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्या प्रकरणात अशोक खरात याला ताब्यात मिळावं अशा स्वरूपाचा अर्ज न्यायालयामध्ये केलेला होता आणि कालच तो अर्ज मंजूर झाला आणि कालच त्याला पुन्हा एकदा एसआयटीने आपल्या ताब्यात घेतलेलं होतं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची आणि आत्ताची सगळ्यात मोठी ही बातमी आहे की अशोक खरात हा ऑनलाईन पद्धतीनं न्यायालयाच्या समोर उपस्थित राहणार आहे। मात्र या सगळ्याचा युक्तिवाद मात्र प्रत्यक्ष होणार आहे। अर्थात
आरोपीचे वकील, सरकारी वकील हे न्यायालयाच्या समोर प्रत्यक्षपणे युक्तिवाद करतील. ते दोघेही बाजूचं म्हणणं अर्थात आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आरोपीचे वकील मांडतील. तर सरकारी वकील हे आयो आणि सरकारी वकील हे प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी जे काही आत्तापर्यंतचे अशोक खरातच्या विरोधातले पुरावे आहेत ते पुरावे त्या ठिकाणी देतील आणि पोलीस कोठडी त्यांना नेमकी कशासाठी हवी आहे त्याचे सगळे दावे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं केले जातील. ज्या मुद्द्यांवरती त्यांना पोलीस कोठडी हवी आहे ते सगळे मुद्दे जे आहेत ते न्यायालयामध्ये प्रत्यक्षपणे सरकारी वकील मांडतील, त्याचबरोबर तपास अधिकारी मांडतील. मात्र त्याच वेळेला अशोक खरात जो आहे तो एका स्क्रीनवरती ऑनलाईन पद्धतीनं हजर राहणार आहे. त्यावेळेला जर कुणाला काही प्रश्न अशोक खरातला विचारायचे असेल तर तो ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आपल्या प्रश्नांची न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तो त्या ठिकाणी देईल. यासाठी न्यायालयामध्ये काय व्यवस्था करण्यात आलेली आहे तर न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये एकूण 4 स्क्रीन आता लावण्यात आलेल्या आहे आणि या 4 स्क्रीनवरती अशोक खरात ऑनलाईन पद्धतीनं हजर राहणार आहे. न्यायाधीशांच्या समोर एक स्क्रीन असणार आहे, राईट साईडला लेफ्ट साईडला एक स्क्रीन असणार आहे आणि मागच्या बाजूला अर्थात समोर बसलेल्या लोकांनाही अशोक खरात नेमकं काय बोलतोय ते कळावं यासाठी देखील त्या ठिकाणी स्क्रीन लावलेली आहे. अशा एकूण 4 स्क्रीन आता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये लावण्यात आलेल्या आहे आणि त्या ठिकाणी अशोक खरात ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहील आणि हे दोन्ही वकील अर्थात सरकारी पक्षाचे वकील आणि आरोपीचे वकील हे दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी युक्तिवाद करतील. अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे. अशोक खरातला ऑनलाईन का नेमकं हजर करण्यात आलं त्याचं कारण असं सांगितलं गेलं की सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला थेट न्यायालयात हजर न करता त्याला आम्ही VC द्वारे हजर करू अशा स्वरूपाचा अर्ज न्यायालयामध्ये देण्यात आलेला होता SIT कडनं आणि SIT कडून जो अर्ज देण्यात आला तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता अशोक खरात ऑनलाईन पद्धतीनं न्यायालयात हजर राहणार आहे. प्राजक्ता. ठीक आहे लक्ष्मण, असेच सोबत रहा. आणखीन एक मोठी बातमी आहे त्याचे अपडेट देखील तुमच्याकडून घ्यायचे आहेत. महिलांवरील अत्याचार, शस्त्राचा गैरवापर, गुंगीसारख्या औषधांसह बेहिशेबी मालमत्ता याबाबत भोंदूबाबा खरात प्रकरणात SITनं तपास केल्यानंतर आता कुकर्मांसह गर्भपाताची चौकशी सुरू केली आहे. खरातनं पीडितेला गर्भपात करण्यासाठी दिलेलं औषध कुठून आणलं या संदर्भात SIT तपास करतायत. त्यामध्ये कोणत्या डॉक्टरांचा सहभाग होता का, गर्भपात करण्यासाठी गोळ्या कुठून आणल्या या संदर्भात देखील तपास सुरू आहे आणि त्यामुळे खरात प्रकरणात डॉक्टर देखील रडारवर असून SIT याबाबत कोर्टात न्यायालयामध्ये विस्तृत माहिती सांगण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून. लक्ष्मण, काय अपडेट? प्राजक्ता, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची बाब जी आहे आज ज्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयाच्या समोर हजर केले जाणार आहे तो गुन्हा एका पीडित महिलेचा आहे जिचा गर्भपात या बाबाने केला अशा प्रकारची माहिती आहे आणि त्याच सगळ्याच्या संदर्भातले पुरावे आज न्यायालयाच्या समोर जे आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात. ज्यामध्ये काही डॉक्टरांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे. नाशिकमधले काही 4 ते 5 नामांकित डॉक्टर होते त्यांची या सगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या डॉक्टरांचे जे जबाब आहे ते त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्याच्या आधारावरती आज पुन्हा एकदा अशोक खरातची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारी वकिलांचा असणार आहे, आयोंचा अर्थात तपास अधिकाऱ्यांचा असणार आहे, SITचा असणार आहे. अशोक खरात ज्या महिलांचं लैंगिक शोषण करत होता, लैंगिक शोषणानंतर त्या महिलांना गर्भपाताच्या देखील गोळ्या देत होता आणि त्या गोळ्या कोणाच्या सल्ल्याने देत होता तर तो काही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोळ्या देत होता. पण ते जे डॉक्टर कोण आहेत त्याचा तपास त्यांना करायचा आहे. कुठल्या फार्मसीमधून ते सगळे त्याचे औषधं गोळ्या त्यांना देत होता त्याचा तपास या अधिकाऱ्यांना करायचा आहे. असे काही मुद्दे त्या ठिकाणी असू शकतील आणि त्या मुद्द्यांच्या आधारावरतीच कदाचित आज पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती अशोक खरातला मिळू शकते. प्राजक्ता. ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यामध्ये देखील सहभाग असल्याचा आरोप समोर येतोय. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार झालाय. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता मिळाली. 250हून अधिक कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आलं. यात शेतकऱ्यांनी आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. 7/12 उतार्यावर कांदा पीक दाखवलं, प्रत्यक्षात मात्र द्राक्षबाग आढळल्या. नाफेड आणि NCCF अधिकाऱ्यांशी संगनमताचा संशय आहे. यामध्ये 1200 ते 1300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी केली जाते.